जर तुम्ही गोवर्धन कंपनीचं तूप किंवा दही वापरत असाल तर सावधान, कारण मुंबईतल्या घाटकोपरमध्ये गोवर्धनच्या नावाखाली बनवण्यात येणारं बनावट दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आलेत आणि तेही थोडे नाही तर तब्बल 800 किलो। या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून घाटकोपर पोलीस पुढील तपास करतात। दुग्धजन्य पदार्थ बनवणाऱ्या गोवर्धन कंपनीने केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे। एक मराठा कोटी मराठा अशा घोषणा देत सोलापूरच्या माढ्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला। हातामध्ये भगवे ध्वज, डोक्यावरती भगवे फेटे, यामुळे अवघं माढा शहर भगवेमय झालं होतं। मराठा समाजाला आरक्षण, निमगावातील समाजकंटकांवर कारवाई अशा मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। नागपूरच्या कामठी मार्गावरील रेल्वे पुलाखाली एक कंटेनर अडकून पडल्याची घटना घडली। खासगी कंपनीचा एक कंटेनर सकाळी 9च्या सुमारास कडबी चौकाजवळच्या रेल्वे पुलाखाली अडकला। चालकाला पुलाच्या उंचीचा अंदाज न आल्यामुळे त्यानं वेगानं कंटेनर पुलाखाली नेला आणि कंटेनरचा वरचा भाग पुलाखाली अडकला। सकाळी घाईगडबडीच्या दरम्यान झालेल्या अपघातानं मोठी वाहतूक कोंडी झाली होती। पुण्याच्या खडकवासला धरणाच्या मागील बाजूस असलेल्या पर्यटनस्थळी एका बापानं 8 महिन्याच्या मुलीसह आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। सुनील दणाणे असे या वडिलांचं नाव असून काल संध्याकाळी सुनील आपली पत्नी आणि मुलीसह खडकवासला धरणामागे फिरायला गेले होते। त्यावेळी अचानक पत्नीच्या हातातनं मुलीला त्यांनी हिसकावून घेतलं आणि पाण्यात सोडून दिलं। तिच्या पाठोपाठ स्वतःही पाण्यात उडी घेतली अशी माहिती त्यांच्या पत्नीनं दिलेली आहे। सुनील यांचा मृतदेह सापडलेला असून मुलीचा शोध घेतला जातोय। दारूच्या नशेमध्ये सुनीलनं हे कृत्य केलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय। अवैध दारू विक्री बंद पाडणाऱ्या महिलेला गावगुंडांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार लातूरच्या खंडाळीमध्ये घडलाय। अहमदपूरच्या खंडाळीमध्ये अवैधरित्या होणाऱ्या दारू विक्रीला विरोध करत सावित्रीबाई फुले बचत गटाच्या महिलांनी पोलिसात तक्रार दिली। इतकंच नव्हे तर पहाटेच्या सुमारास कारमधनं आणला जाणारा दारूचा साठाही पकडून देण्यात आला। याचा राग मनात धरत आरोपी नंदू कांबळे यांना बचत गटाच्या प्रमुख महिलेला मारहाण केली आणि पोलिसांनी नंदूला अटक केली आहे। बाजारपेठ तसंच वर्दळीच्या ठिकाणी शौचालय नसल्याचा निषेध करत वर्ध्यामध्ये जिजाऊ ब्रिगेडनं पालिकेसमोर ढोल बजाव आंदोलन केलं। वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाली। 2 महिन्यांपूर्वी पालिकेकडनं बाजारपेठेत शौचालय बांधण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र त्यावर अजूनही कारवाई झालेली नाहीये। त्याचा निषेध करत ढोल आणि प्लास्टिकचे डबे वाजवत हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी तरुणांसह महिलांचाही मोठा सहभाग होता। राज्यात 12 महामंडळांची 1000 कोटींची कर्ज थकीत आहेत, ही कर्ज माफ करावी या मागणीसाठी पुण्यामध्ये आरपीआय आठवले गटानं आंदोलन केलं। अण्णाभाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले चर्मोद्योग महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, शबरी आदिवासी विकास महामंडळ यांच्यासह 12 महामंडळांच्या माध्यमातून दलित आणि अल्पसंख्याकांना उद्योग उभारणीसाठी कर्ज वाटली जातात। या कर्जापोटी या महामंडळांकडे 1000 कोटींची थकबाकी आहे, ती माफ करावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य महामार्गापासून 500 मीटर अंतरावरती मद्य विक्रीला बंदी लादण्यात आली। त्यावर तोडगा काढत नगरपालिकेच्या जुन्या ठरावावरून शहरातनं गेलेला महामार्ग पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला होता। त्यामुळे शहरातील मद्य विक्रीची दुकानं पुन्हा सुरू झाली आहेत। यावर शहरवासियांनी आक्षेप घेतल्यावर आता पालिकेनं हे रस्ते ताब्यात घेण्यास नकार दिलाय। नगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे रस्ते ताब्यात घेतले नसल्याचं सांगितलं जात आहे। औरंगाबादच्या गजानन महाराज मंदिर ते गारखेडा या वर्दळीच्या रस्त्यावरती एका व्यापाऱ्याला सिने स्टाईलनं लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र बहादर विनोद यांनी गॅलरीवरनं बॅगवरची आपली पकड जी आहे ती ढिली होऊ दिली नाही। चोरट्यांनी त्यांच्या कपाळावरती आणि हातावर चाकूनं वारही केले, मात्र विनोद यांनी त्यांचा जोरदार प्रतिकार कायम ठेवला। पित्ती यांचा प्रतिकार पाहता चोरट्यांनी दुचाकीवरनं पळ काढला।